नमस्कार. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. सगळ्याला नमस्कार. सगळे कसे इथं चला माझं डेली ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्याचं स्वागत. कसे सगळे खुशाल आहेत ना? खुशालच असायला पाहिजे. तर मैत्रिणींनो, पाऊस पाणी कसा आहे, सगळ्याच्या तब्येती कशा आहेत ते कळवा बरं मला कमेंटमध्ये. कमेंट करायला विसरू नका. आणि आज मी नाही का तुम्हाला काहीतरी दाखवणार आहे. आता श्रावण महिना सुरू व्हायला ना, तर श्रावण विशेष मी नाही का 5 सोमवारला आपण 5 108 पदराची बिंड म्हणजे 108 बिंड वाती करतो ना आपण. तर 3 पदराची 108 वातीचं दर सोमवारी आपण बिंड लावतो, बरोबर आहे का नाही? तर त्या 3 पदराच्या 3 बोटाच्या वाती कशा करतात मी तुम्हाला दाखवणार आहे मैत्रिणींनो. मी 3 पदराची ही भस्म घेतला मी आणि हे कापूस सोललाय. तर पहा मी 3 बोटाची आणि 3 पदराची वात कशी करते. हे नाही का आपण 5 सोमवाराला आपण उपास धरतात ना, 5 सोमवाराला बेल व्हायचा आणि 1 बिंड लावायचं दर सोमवाराला. तर असे 5 सोमवार आणि 1 हरतालिकेचा. तर अशी मिळून आपण 5 पदराची 3 पदराची 3 बोटाची वात करायची. कोण कोण करतात, कोण कोण लावतात मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा बरं का. आता मी तुम्हाला दाखवते कशी करायची. तर मी या वाती करायली म्हणलं तुम्हाला दाखवा. आणि माझ्या मैत्रिणी कोण कोण करतात का हे असं. हे 3 बोटं धरायचे, हे 3 बोटं घ्यायचे. करंगळी नाही धरायची, याला ह्या बोटाला धरून 3 बोटं घ्यायची. हे 3 बोटं अशी घ्यायची वात. ही इथं करंगळी पिशी तोडायची, इथं हे असं तोडायचं पहा, हे असं असं तोडायचं हे. तर ह्या वाती नाही का आपण 108चं बिंड 108चा बेल वाहतोच ना आपण महादेवाला. तर 108चं आपण बिंड पण लावू शकतो. तर ह्या मी आता अशा वाती करायला पाहिल्या. कोण कोण करतात, कोण कोण नाही, कोण कोण दर सोमवारी वाती लावतात ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा बरं का मैत्रिणींनो. हे भस्म बोटाचा कापूस असा निष्ठ होतो ना, म्हणून हे भस्म लावायचं मैत्रिणींनो. भस्म लावून ती वात वळायला सोपी जाते. आणि मी कापूस एकदाच नेसून ठेवला पहा. वस्त्रमाळ हे लागतात ना, मी ह्या वातीपासून नारळ सुद्धा बनवते. तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, मी नारळ पण बनवते. हे पहा मैत्रिणींनो, तर मी वाती अशा करत असते. तुम्ही कोण कोण करतात ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आणि माझी व्हिडिओ पूर्ण पाच जा बरं का. सपोर्ट करा, तुमचं सपोर्ट खूप गरजे माझ्या चॅनलला. नवीन असेल तर भेट घ्या माझ्या चॅनलची. माझ्या चॅनलचं नाव आहे पद्मिनी मोगल. आणि लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. सबस्क्राईब करा बरं का माझ्या चॅनलला. माझी व्हिडिओ पूर्ण पाच जा. तर हे पहा मैत्रिणींनो, मी अशा वाती करते. तर माझ्या वाती सगळ्या किती झाली तुम्हाला दाखवू का? तर हे पहा मैत्रिणींनो, माझ्या वाती तुम्हाला दाखवते. हे भाषण मी. तर हे पहा माझ्या वाती दिसायत का? एवढे केले. आता मला किती करायचे पहा. हे 108चे 5 बिंडे करायचे. तर हे आता सोमवार किती पडतात ते कॅलेंडर पाहावं लागेल. आणि 1 हरतालिकेचं 1 करायचं. हरतालिकेला आपण 1 बिंड वाहतोच ना, बिल वाहतो 108 आणि वाहतो. पहा वाती पहा, दिसल्या का तुम्हाला? कॅमेरा समोर दाखवते. दिसायत का मैत्रिणींनो? आज म्हणलं आज कपडे शिवायचे नाहीत आज, कारण नळ येणार आहे, पाणी येणार आहे. म्हणलं मग आता सोमवारच्या वाती तरी घेऊन घ्यावं आणि तुम्हाला बोलावं. तर थोडासा ब्लॉग टाका म्हणलं छोटासा. आणि बोलणं होते माझं, ब्लॉग टाकणं होतं, बरोबर का नाही मैत्रिणींनो? कोण कोण करतात, कोण कोण नाही ते मला कमेंटमध्ये कळवा. आणि माझा व्हिडिओ कुठून पाहतात, कुठून नाही, मला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका बरं का मैत्रिणींनो. मला समोरच्या रूममध्ये व्हिडिओ टाकायचा ना, तर सगळ्या वाहनाचा आवाज हे मला टाकता येत नाही. मागच्या ह्या रूममध्ये नाही का रेंजच येत नाही, बरोबर दिसत नाही. लाईव्ह घ्यायला यायला मला खूप त्रास झाला मैत्रिणींनो. मला काहीतरी मार्गदर्शन करा. माझी यूज वाढवणं, तर त्याच्याबद्दल मला थोडीशी माहिती द्या. माझी यूजच वाढवणं मैत्रिणींनो, प्लीज कृपा करा. माझी यूज वाढवण्यासाठी तुम्ही सहकार्य करा. सबस्क्राईब वाढवण्यात माझे 7 महिने झाले व्हिडिओ टाकायले. मला सपोर्ट पाहिजे तसं भेटून झाल्या मैत्रिणींनो. खूप परेशान व्हायले मी. मेहनत तर रोज घ्यायली, रोज ब्लॉग टाकायले मी, रोज ब्लॉग टाकायले, शॉर्ट टाकायले, लॉंग टाकायले, परंतु मला पाहिजे तसा सपोर्ट असा भेटच नाही झालाय. कोणाकोणाची व्हिडिओ पाहिले ना मैत्रिणींनो, म्हणतात आमचं महिन्यात 2 महिन्यात मॉनिटाईज झालं, कोणी म्हणते आमचं 1 महिन्यात झालं, 1 दिवसात मिलियनवर यूज गेले. तर मला तर 10 आणि 5 बी यूज आहेत मैत्रिणींनो. खूप असे वैतागून घ्यायचं झालंय माझं मन. तर मला सपोर्ट करा. मला सपोर्टची खूप खूप गरज आहे, तुमच्या सपोर्टची मैत्रिणींनो.
माझ्या मनात गॅप पडलाय, पण मला श्रावण महिन्याची वात करणंच आहे ना आपल्याला. म्हणून मला नाही का वात करायची. डॉक्टर मला कपडे नाही शिवायचे सांगितलेत, पण शिवल्याशिवाय पर्याय नाही मला. शिवावं तर लागणारच, बरोबर आहे का नाही? आणि माझा व्हिडिओ कुठपर्यंत गेला हे नक्कीच मला कमेंटमध्ये करावर कळवा. तुमच्या कमेंटची मी खूप वाट पाहते मैत्रिणींनो. कमेंट करायला मला विसरू नका. नक्की नक्की कमेंट करा आणि तुमच्या गावाचं नाव हे सांगा. तुमचं नाव, गावाचं नाव मला सांगा. माझा तुम्ही व्हिडिओ पाहिला, मला खूप बरं वाटलं. तुम्ही जर 2 शब्दाची कमेंट केली, तुमचं नाव आणि तुमच्या गावाचं नाव कळवा मला. आणि कोण कोण श्रावण महिन्यामध्ये सोमवार धरते आणि वाती लावते ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा बरं का. कोण कोण वात लावते वाती. आणि हे 3 पदराची अशी करायची बरं का. हे बोट धरायचं, हे असं, आणि इथं तोडायचा. ते आपलं मधलं बोट राहते का त्याच्या बाजूला तोडायचा. म्हणजे हे 3 पदर झाले का. आता हे एक तुम्हाला दाखवते हा. आता अजून एकदा. तर हे एक पदर झाला, हे एक पदर झाला, हे 2 झाले, हे एक आणि हे एक 2, आणि हे 3 पदर, बरोबर आहे. हे 3 पदर आणि हे 3 बोट. आता महादेवाला आपण भस्म बी 3च बोटांना लावतो ना. 3 बोटाचा भस्म लावायचा, 3 पदराचा वात लावायची आणि 3 पानाचा बेल व्हायचा महादेवाला, बरोबर आहे का नाही? तर कोण कोण हे वात लावतात ते मला नक्कीच कमेंटमध्ये कळवा. तुमच्या कमेंटची मी खूप वाट पाहिले. कमेंट करायला मात्र विसरू नका बरं का. माझे व्हिडिओ पाहत जा, रोजचं पाहत जा बरं का. आणि तुमच्या गावाचं नाव, गाव, तुम्ही काय करतात काय नाही ते मला कळवा. तुमचा व्यवसाय काय, ताई दादा सगळेच काय व्यवसाय करता काय नाही ते कळवा मला. मी टेलर काम करते, तुम्हाला म्हणलं ना मी टेलर काम करते आणि परभणीत राहते मी. माझं का स्वतःचं घर नाही, काही नाही पहा, किरायाच्या घरातच राहते मी. तर तसं तुम्ही काय करतात काय नाही मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. तुमचं गावाचं नाव, तुमचं नाव आणि तुमचा व्यवसाय काय आहे काय नाही त्याच्याबद्दल माहिती द्या मला थोडीशी. आणि माझे यूज कसे वाढतात कसे नाही याच्याबद्दल बी माहिती द्या. थोडंसं सपोर्ट करा. माझं कुठं चुकत आहे, काय चुकत आहे मला ते थोडंसं सांगा, शिकवा. मी नक्कीच प्रयत्न करेल शिकण्याचा. माझं काय कुठं चुकत आहे, माझे यूज का वाढवणार, का माझे व्हिडिओ म्हणजे व्हायरल होईनात. कुठंतरी चुकतच असणार आहे ना, माझं काहीतरी चुकायले तेव्हाच माझे यूज वाढवण्यात काय नाही. तर याच्याबद्दल मला तुम्ही खरंच माहिती द्या. तुमचे सपोर्ट द्या. तुमच्या सपोर्टची खूप खूप गरज आहे मला. समोरच्या रूममध्ये मला व्हिडिओ टाकताच येत नाही का, नुसता वाहनाचा आवाज हे असं कर येत होता. तर त्याच्यानं नाही का मी मधल्या रूममध्ये घेते. तर मधल्या रूममध्ये एक तर अंधार असतोय आणि रेंज येत नाही. लाईव्ह घरात खूप त्रास व्हायला मला. पण आता इलाज नाही, किरायाचं घर आहे, आपण काय म्हणून बोलू शकत नाही. तर आणि बाहेर होते घर मालक हे फोनवर मोठमोठ्यानं बोलतात, आपण काय म्हणणार. आता त्यांचं घर आहे, आपण नाही बोलू शकत काही. त्यांच्या लेकराचा आवाज हे, तर नाही बोलू शकत मी. मधल्या रूममध्ये टाकते, जसं येईल तसं पहा मैत्रिणीनं. यूट्यूब फॅमिली, तर मला तुम्ही सपोर्ट करा. मला सपोर्टची तुमच्या खूप गरज आहे बरं का. माझी व्हिडिओ पूर्ण पाहत जा, क्लिक करत जाऊ नका. आणि काय वाटलं, कसं वाटलं, माझी वात बरोबर जमायली का मला हे कमेंटमध्ये कळवा. आणि लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. मला बोलण्याची एवढी प्रॅक्टिस नाही, मी कधी कॅमेऱ्यासमोर आले नाही. तर तुम्ही मला शिकवा त्या पद्धतीनं मी शिकण्याचा प्रयत्न करेल, नक्कीच करेन प्रयत्न. तर तुम्ही माझी व्हिडिओ पूर्ण पाहत जा बरं का. पूर्ण पाहत जा, थोडं बिस्किट करत जाऊ नका. आणि आता नाही का मैत्रिणींनो, कोण कोण करतं ते बी सांगा. आणि माझ्या वाती कशा वाटल्या तुम्हाला ते पण कमेंटमध्ये नक्कीच कळवा मला. आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, कमेंट करा. माझे पूर्ण व्हिडिओ पहा. धन्यवाद.